आणि दृश्य आपण बघतोय ती दृश्य आहेत पुण्यामधली। पुण्यामध्ये पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांना अटक झालेली आहे आणि तिकडची दृश्य आपण बघतो आहोत। अनेक दिवसांपासून मनोरमा खेडकर यांच्या मागावरती पोलीस होते आणि अखेर त्यांना अटक झालेली आहे आणि त्यानंतरची ही पुण्यामधनं समोर येणारी दृश्य आहे। माध्यमांची मोठी गर्दी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आहे। मनोरमा खेडकर यांना अटक झालेली आहे आणि त्यानंतरची ही पुण्यामधली लाईव्ह दृश्य तुम्ही बघताय पुढारी न्यूजवरती। शेतकऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून धमकावल्याप्रकरणी मनोरमा खेडकर यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला होता आणि तेव्हापासूनच पोलीस त्यांच्या मागावरती होते। अखेर पोलिसांनी मनोरमा खेडकर यांना अटक केलेली आहे आणि त्यानंतरची दृश्य आहेत। पोलिसांकडून मनोरमा खेडकर यांचा शोध सुरू होता। पूजा खेडकर यांचं प्रकरण समोर आल्यानंतर त्यांच्यावरती काही आक्षेप समोर आल्यानंतर त्यांचं एकूणच कुटुंब हे अडचणीत सापडलेलं होतं आणि अशातच मनोरमा खेडकर यांचा एक जुना व्हिडिओ चर्चेत आलेला होता। पौंड पोलिसांनी मनोरमा खेडकर यांना अटक केलेली आहे। पुण्यामध्ये मनोरमा खेडकर अटकेत। तर मनोरमा खेडकर हे यांना अखेर अटक करण्यात आलेली आहे आणि याच विषयी आपण अधिक माहिती घेऊया। पुण्यामधून आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्या सोबत आहेत। बालाजी, जुनं प्रकरण नव्यानं चर्चेत आलं पूजा खेडकर यांच्या निमित्तानं आणि तेव्हापासूनच पोलीस मनोरमा खेडकर यांच्या मागावरती होते। कुठे सापडल्या मनोरमा खेडकर, काय याबद्दलचा सगळा तपशील आता समोर येतोय? मनोरमा खेडकर यांना आता पौंड पोलिसांनी अटक करून त्यांच्या पोलीस स्टेशन मध्ये आणण्यात आलेले आहे। आपण आता 2 मिनिटांपूर्वी त्या पुण्यातल्या या पौंड पोलीस स्टेशनला आलेल्या आहेत। खरं तर त्या 3 दिवसापासून पुणे पोलीस त्यांचा शोध घेत होते, त्या फरार होत्या। मात्र त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक तयार करण्यात आलेले होते आणि आज पहाटेच्या सुमारास महाडमधून एका हॉटेलमधून त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर पुणे पोलिसांनी आता त्यांना पौंड पोलीस स्टेशनच्या हद्दीत, जिथं हा गुन्हा दाखल झाला, जिथं गुन्हा घडला त्या ठिकाणचे हे सगळे पोलीस स्टेशन आहेत, त्या ठिकाणी त्यांना आणण्यात आलेलं आहे। पुणे पोलिसांचे एक पथक जे आहे ते कोकणामध्ये गेलेलं होतं आणि महाडमध्ये त्यांना शोध लागलेला होता। पहाटेच्या सुमारास त्या सापडलेल्या होत्या आणि त्यांना अटक करून आता पुढली सगळी कोर्टाची कारवाई जी आहे ते पोलीस करणार आहेत। आता मात्र त्यांना पुणेच्या पौंड पोलीस स्टेशन मध्ये आणण्यात आलेलं असून जी काही कागदपत्राची प्रक्रिया आहे ते पूर्ण करण्याचं काम पुणे पोलीस करणार आहेत आणि दुपारच्या वेळेस त्यांचं मेडिकल करून त्यांना इथंच त्या पौंडच्या पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये न्यायालय आहे तिथं हजर केलं जाणार आहे। बालाजी, या प्रकरणामध्ये मनोरमा खेडकर यांना अटक झालेली आहे, ती प्रकरण नेमकं काय आपण प्रेक्षकांना पुन्हा सांगायचं? मनोरमा खेडकर यांना अटक झाली ते एका शेतकऱ्याला धमकावल्या प्रकरणी त्यांना अटक झालेली होती। त्यांचा एक व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झाला होता। खरं तर पूजा खेडकरच्या प्रकरणानंतर हा व्हिडिओ व्हायरल झालेला होता आणि यामध्ये मुख्य आरोपी म्हणून पुणे ग्रामीण पोलिसांनी हा गुन्हा दाखल करून घेतलेला होता। त्यावेळेस गुन्हा दाखल करण्यासाठी जे शेतकरी गेले होते त्यांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही। मात्र व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर पासलकर नावाचे जे शेतकरी आहेत त्याने हा गुन्हा दाखल केलेला आहे। 7 जणांवर हा गुन्हा दाखल केलेला होता आणि त्यावेळेसपासून मनोरमा खेडकर या फरार झालेल्या होत्या। पुणे ग्रामीण पोलीस त्यांचा शोध घेत होते। यामध्ये दिलीप खेडकर सुद्धा आरोपी आहेत, पण मुख्य आरोपी जे आहेत ते मनोरमा खेडकर आहेत, ज्यांनी शेतकऱ्यावरती बंदूक रोखली, शेतकऱ्यांना दमदाटी केली, असा सगळा आरोप जो आहे तो त्यांच्यावर होता आणि त्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर आज पहाटे मनोरमा खेडकर खरं तर पोलिसांच्या हाती लागल्यात असं म्हणावं लागेल, कारण त्या सापडत नव्हत्या। विविध पथके त्यांच्या गावाकडे सुद्धा जाऊन आलेले होते नगर पाथर्डी भागात। मात्र शेवटी महाडमध्ये पोलिसांना त्यांना ताब्यात घेण्यात यश आलेलं आहे आणि आता पोलीस सगळी कायदेशीर कारवाई करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। बालाजी, खरं तर जवळपास 3 दिवसांचा कालावधी लागलेला आहे। मनोरमा खेडकर यांचा शोध सातत्याने पोलिसांकडून सुरू होता। नेमकं काय घडलं या 3 दिवसांमध्ये, याविषयीची काही स्पष्टता पोलिसांकडून आणण्यात आलेली आहे? कशा पद्धतीने पोलीस हे मनोरमा खेडकर यांच्यापर्यंत पोहोचले याच्याबद्दलची काही माहिती बालाजी समोर घेते का? मनोरमा खेडकर या खरं तर त्यांच्या नगर जिल्ह्यात पाथर्डी जिल्ह्यात असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळत होती। मात्र त्यांचं लोकेशन ट्रेस होत नव्हतं। एक पथक जे आहे ते मग त्या कोकणात, मुंबई नंतर कोकणात गेलेलं होतं आणि ते त्यांच्यावरती पाळत ठेवून होतं। आज पहाटेच्या सुमारास त्या बाहेर येत नव्हत्या, हॉटेलमध्ये होत्या। त्यानंतर पहाटेच्या सुमारास अचानक मनोरमा खेडकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि पहाटेच्या सुमारासच ते पुण्याकडे रवाना झाले आणि आता ते पुण्यात दाखल झालेले आहेत
आणखी तपशीलवार माहिती मिळण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे, कारण पोलिसांनी आताच त्यांना घेऊन आलेले आहेत. तपासाची सगळी प्रक्रिया सुरू आहे, त्यामुळे अधिकारी सध्या जास्त बोलत नाहीत. मात्र जे काही डिटेल आहे ते थोड्या वेळाने आपल्याला मिळतील. मात्र आता तरी पोलिसांना त्यांना पकडण्यात यश आलंय एवढंच आपल्याला म्हणावं लागेल. बरोबर बालाजी, तुमच्या माध्यमातून जी दृश्य आपल्यापर्यंत पोहोचतात ते एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय. जेव्हा मनोरमा खेडकर यांना पोलीस स्टेशनमध्ये आणलं गेलं तेव्हाची ही दृश्य आहेत. आणि बालाजी, यामध्ये महत्त्वाचा मुद्दा हा आहे की मनोरमा खेडकर यांच्यासोबतच आणखी 7 जणांना या सगळ्या प्रकरणामध्ये आरोपी करण्यात आलेले होतं. त्यामध्ये दिलीप खेडकर यांचं सुद्धा नाव होतं. तर या सगळ्यांच्या अटकेबाबत सुद्धा काही माहिती समोर आलेली आहे का, किंवा काही अधिक तपशील समोर येतोय का पोलिसांकडनं? पुणे ग्रामीण पोलीस त्यांचा सुद्धा शोध घेतोय. दिलीप खेडकर आणि अंबादास खेडकर हे 2 व्यक्ती आहेत, त्यांचीच नावं या गुन्ह्यात जे दाखल झाले त्यांची नावं पोलिसांना माहिती आहेत. मनोरमा खेडकर यांच्यासोबत जे बॉडीगार्ड होते, जे काळे कपडे घालून लोक होते, जे धमकावत होते, त्यांचे नावे पोलिसांना माहित नव्हते. त्यामुळे आता हा महत्वाचा पुरावा जो आहे, महत्वाचा जो आरोपी आहे त्या मनोरमा खेडकर आहेत, मुख्य आरोपी आहेत. आणि त्यांच्याकडून ही सगळी माहिती जी आहे ती आता पोलीस चौकशीत घेणार आहेत. त्यानंतर त्या 4 जणांचा सुद्धा शोध लागला जाईल. त्यासाठी आता पोलीस त्यांची पोलीस कोठडी मागतील कोर्टासमोर आणि पुढील तपास करतील. पुढील कारवाई चौकशी जे काही आहे ते सर्व काही आता केंद्रित होणार आहे ते मनोरमा खेडकरकडे. कारण मनोरमा खेडकर फरार का झाल्या, त्या पोलिसांना चकवा का देत होत्या, दिलीप खेडकर कुठे आहेत, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते पोलिसांना सांगण्याची जबाबदारी. बरोबर आहे. त्यामुळे मनोरमा खेडकर यांच्या या अटकेनंतर आता काही या प्रकरणामध्ये महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागणार का हे बघावं लागेल. बालाजी, तुम्ही सोबत राहा. दरम्यान पोलिसांची प्रतिक्रिया येते या सगळ्यावरती आपण बघूयात. इंक्वायरी के लिए हमारे साथ हमारी टीम उनको लेकर आ रही है. अभी डिटेल नहीं है जी जी सर, किस तरह की आगे की क्या प्रोसेस होंगे उनको पुलिस स्टेशन? जो भी है, जो भी लीगल एक्शन होगी उनके ऊपर. बालाजी, पोलिसांनी मनोरमा खेडकर यांना 3 दिवसांनंतर अटक तर केलेली आहे. मात्र आता यानंतरची पुढची प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे? अगदी काही मिनिटांपूर्वीच त्यांना पोलीस स्टेशनमध्ये आणलं गेलेलं आहे. बालाजी, स्टेशनमध्ये आणण्यात आले, या ठिकाणी रजिस्टर केलं जाईल, त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला जाईल. त्या गुन्ह्यानंतर जी कलम लावले ते कोर्टासमोर सादर केले जातील, त्यांचे मेडिकल करण्यात येईल आणि त्यानंतर पोलीस त्यांची पोलीस कोठडी मागतील आणि त्यानंतर पुढील सगळी चौकशी होणार आहे. मात्र यामध्ये पोलिसांना जे 7 आरोपी आहेत त्यांची काय माहिती हवी ते पोलीस कोर्टासमोर सादर करतील आणि त्यानंतर कोर्ट जी काही शिक्षा देईल त्यानुसार सगळी प्रक्रिया होणार आहे. आता मात्र त्यांना इथं आणण्यात आलेलं आहे आणि आता पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेलेले आहेत, चौकशी करत आहेत, त्यांच्याबद्दल कागदपत्र जमा करत आहेत. जे काही पुरावे लागतील ते पोलिसांना गोळा करावे लागणार आहेत. पोलिसांना काय हवंय ते सांगावं लागणार आहे कोर्टासमोर आणि त्यांची बाजू काय हे सुद्धा सांगावं लागणार आहे. आणि दिलीप खेडकर कुठे आहेत हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. पूजा खेडकर एकीकडे पुणे पोलिसांसमोर हजर होण्यासाठी आणखी दाखल झालेल्या नाहीत. मात्र त्यांच्यासाठी हा धक्का आहे, कारण त्यांच्या आईला आता अटक झालेली आहे आणि दिलीप खेडकरच्या अटकेची सुद्धा मागणी होती आहे. मात्र पोलीस त्यांचा शोध घेताना आपल्याला सगळेजण पाहायला मिळत आहेत. बरोबर आहे बालाजी, एकूणच खेडकर कुटुंबियांच्या अडचणी आपल्याला आज वाढताना दिसतात. एकीकडे पूजा खेडकर यांच्या आईला आज या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे, दुसरीकडे पूजा खेडकर यांना सुद्धा पुणे पोलिसांनी समन्स बजावलेला आहे. त्याविषयीची काय ताजी अपडेट्स आहे बालाजी? पुणे पोलिसांनी समन्स बजावलंय, मात्र गेल्या 48 तासापासून त्या वाशिमच्या विश्रामगृहाच्या बाहेर येत नसल्याची माहिती आहे. परंतु ते त्यांचे काही वकील या ठिकाणी पाठवू शकतात अशी सुद्धा माहिती आहे. सगळी कायदेशीर प्रक्रिया जी आहे ती पूजा खेडकर जाणून घेत आहेत. त्यांना स्वतः हजर राहायचंय का वकिलामार्फत उत्तर द्यायचंय याचा निर्णय त्या घेणार आहेत. मात्र आतापर्यंत तरी त्या पुण्याकडे येण्यासाठी निघालेल्या नाहीत, त्या वाशिममध्येच आहेत आणि पुणे पोलिसांनी जे समन्स पाठवले त्याला उत्तर सुद्धा आणखी मिळालेलं नाही. ही सगळी प्रक्रिया सुरू असतानाच मनोरमा खेडकर यांना अटक झाल्याने त्या आणखी काय दुसऱ्या प्रतिनिधीला पाठवतात का वकील म्हणून हे पाहावं लागेल. मात्र आतापर्यंत तरी कुठलीही हालचाल त्यांच्या बाबतीत पुणे पोलिसात हजर राहण्यासाठी आपल्याला दिसत नाहीये. नेमकी प्रक्रिया आता पुढे कसे पुणे पोलीस करणार हेही पाहावं लागणार आहे. बरोबर बालाजी, तुम्ही आता या क्षणाला पौड पोलीस स्टेशनच्या बाहेर आहेत, ज्या ठिकाणी मनोरमा खेडकर यांना आणलं गेलेलं आहे. ही दृश्य आम्ही बघतोय, तुम्ही पाठवलेली पुढारी न्यूजवरती एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आहे. ज्या वेळेला मनोरमा खेडकर या पौड पोलीस स्टेशनमध्ये आल्या तेव्हा माध्यमांचा गराडा त्यांच्या अवतीभोवती आपल्याला दिसतोय. पूजा खेडकर हे प्रकरण अर्थातच बरंच चर्चेत आलेलं आहे माध्यमांमध्ये आणि त्यानंतर जेव्हा एका वेगळ्या प्रकरणामध्ये त्यांच्या आईला मनोरमा खेडकर यांना अटक झाली तेव्हा मोठ्या माध्यमांचा गराडा आपल्याला पौड पोलीस स्टेशनच्या बाहेर दिसतोय.